MHT CET 2026 ची परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे आणि ही परीक्षा वर्षातून दोनदा झाल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. कारण मी एक YouTube शॉर्ट या टॉपिक वरती बनवली होती आणि तिथे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट या मला पॉझिटिव्ह दिसल्या. पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा जरी दोनदा होणार असेल तरी त्याचे काही फायदे आहेत आणि काही नुकसानही आहेत. तेच आपण डिटेल या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. कारण YouTube शॉर्ट मध्ये मला ते सविस्तरपणे तुम्हाला सांगता नाही आलं. तुम्ही जर नवीन असाल तर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. माझं नाव दिगंबर माळी आहे आणि मागच्या 13 वर्षापासून विद्यार्थ्यांना मी HSC बोर्ड सारख्या परीक्षेमध्ये आणि एंट्रन्स एक्झाम साठी त्या ठिकाणी गाईड करतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण इतक्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द व्हिडिओ. सगळ्यात पहिले आपण बघूया की MHT CET 2026 चा जो फॉर्मॅट आहे तो कसा असणार आहे. तर यासाठी तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे म्हणजे या CERT चा जो सिलेबस आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. त्यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला येतील. NCERT चा सिलेबस त्या ठिकाणी रेफर करण्याची गरज नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, क्लास 11 मधून तुम्हाला 20% क्वेश्चन्स येतील. क्लास 12 मधून तुम्हाला 80% क्वेश्चन्स येतील. निगेटिव्ह मार्किंग MHT CET साठी नसते. मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे PCM ग्रुप जर तुमचा असेल तर तुमचा MHT CET चा जो पेपर आहे तो JEE मेन सारखा जो पेपर असतो त्यासारखा डिफिकल्ट असेल. JEE मेनचे क्वेश्चन्स राहणार नाहीत पण डिफिकल्टी लेवल, काठिण्य पातळी JEE सारखी असेल. आणि तुमचा जर PCB ग्रुप असेल तर तुमचा पेपरची डिफिकल्टी लेवल ही नीट सारखी असेल. ओके, क्वेश्चन्स हे ऍप्लिकेशन बेस्ड असतील. पेपरमध्ये सांगायचं झालं तर फिजिक्सचा एक पेपर, केमिस्ट्रीचा एक पेपर आणि मॅथ्सचा एक पेपर जर तुमचा PCM ग्रुप असेल. फिजिक्सचा एक पेपर, केमिस्ट्रीचा एक पेपर आणि बायोचा एक पेपर जर तुमचा PCB ग्रुप असेल. अशा पद्धतीने तुमचा त्या ठिकाणी फॉर्मॅट आहे. सो तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे क्लास 12 मधून तुम्हाला जे पण चॅप्टर्स आहेत जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे ते सर्वच्या सर्व प्रिपेअर करायचे आहेत आणि त्या सर्व चॅप्टर्स मधून 80% क्वेश्चन्स येतील. आणि क्लास 11 मधून तुम्हाला सर्व चॅप्टर्स प्रिपेअर करायचे नाहीयेत. काही सिलेक्टेड चॅप्टर्सच तुम्हाला प्रिपेअर करायचे. जसं तुम्ही इथे बघू शकता, फिजिक्स साठी तुम्हाला 10 चॅप्टर्स प्रिपेअर करायचे, केमिस्ट्री साठी 10 चॅप्टर्स प्रिपेअर करायचे. फिजिक्स आणि केमिस्ट्री मधून प्रत्येकी 10 क्वेश्चन्स हे तुम्हाला MHT CET च्या पेपरमध्ये असतील. मॅथ्स मधून तुम्हाला 10 चॅप्टर प्रिपेअर करायचे. त्यातून तुम्हाला पुन्हा एकदा 20 मार्काचे क्वेश्चन्स येतील. ते पण 10 क्वेश्चन्स असतील कारण की मॅथ्स मध्ये एक क्वेश्चन 2 मार्कांना असतो. आणि बायोलॉजी मध्ये तुम्हाला 11वीचे 4 चॅप्टर्स प्रिपेअर करायचे आहेत. यामधून तुम्हाला मात्र 20 क्वेश्चन्स येतील कारण की बायोलॉजी मध्ये एक क्वेश्चन हा 1 मार्काचा असतो. सो इथे क्लिअरली मेन्शन्ड आहे की 11वीचे कुठले चॅप्टर्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा, याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे 11वीचा सिलेबस तुमच्याकडे सेव्ह राहील. पुढे जाऊया की बाबांनो, आता ही परीक्षा जर दोनदा होणार आहे तर याचे नेमके फायदे काय. तर सगळ्यात पहिला फायदा, ऑब्विसली तुम्हाला 2 वेळेस आता संधी मिळेल स्कोर करण्यासाठी. 2 चान्सेस तुमच्याकडे असतील. आधी असं नव्हतं. जर तुम्हाला पेपर अवघड गेला तर तुम्हाला जर स्कोर इम्प्रूव्ह करायचा असेल, तुमचा स्कोर जर डाऊन झाला असेल तर तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागायचं आणि पुढच्या वर्षी MHT CET ची परीक्षा देऊन तुम्ही स्कोर एनहान्समेंटसाठी प्रयत्न करू शकता. आता तसं राहणार नाहीये. 2 संधी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत कारण की CET सेल स्वतः म्हटलं की आम्ही एप्रिल महिन्यामध्ये एक पेपर घेणार आहोत आणि मे महिन्यामध्ये लगेच पुढच्या महिन्यामध्ये दुसरा त्या ठिकाणी अटेम्प्ट किंवा दुसरा त्या ठिकाणी प्रयत्न तुम्हाला करता येणार आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर आम्ही जर 2 वेळेस परीक्षा दिली तर आमचे नेमके कुठले मार्क्स कन्सिडर केले जातील. तर या दोनही परीक्षेमध्ये ज्या परीक्षेत तुम्हाला जास्त मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे बेस्ट स्कोर तुमचा आलेला आहे तोच काउंट केला जाईल. ओके, सो ही फार चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. तिसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेस असं मी स्वतः बघितलेलं आहे, विद्यार्थी जेव्हा पेपरवरून येतात तेव्हा ते सांगतात की सर आम्ही पेपर सॉल्व्ह करत असताना अचानक तिथे लाईट गेली होती किंवा आमचं जे कम्प्युटर आहे ते हँग झालं होतं किंवा काही टेक्निकल इश्यूज क्रिएट झालेले होते. असे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना येतात. दुर्दैवाने तुम्ही पेपरला गेलेले असताना जर असं काही झालं तर तुमच्याकडे आधी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी संधीच नव्हती. आता मात्र सपोज एखाद्या अटेम्प्ट मध्ये तुमच्यासोबत जर असं घडलं तर सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र तुम्हाला त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते. सो एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि चौथा महत्वाचा पॉइंट म्हणजे असा की बेटर परफॉर्मन्स चान्सेस. ऑब्विसली जेव्हा आपल्याला 2 संधी मिळतील
तर आपण नक्कीच प्रयत्न करणार ना, की बाबा मला पहिला पेपर अवघड गेला होता, आता मी चान्स घेणार नाही, मला दुसऱ्या पेपरला चांगलाच प्रयत्न करायचा आहे, मी आता व्यवस्थितपणेच त्या ठिकाणी स्कोर आणेल. कारण की कधी कधी चांगला स्कोर येण्यासाठी पायाला ठोकर लागणं गरजेचं असतं. तर असंही कदाचित काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत बघायला मिळू शकतं. आणि बऱ्याच नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत ज्यामध्ये आपण प्रामुख्याने नाव घेऊ शकतो JEE सारखं. तर JEE ची परीक्षा सुद्धा वर्षातून त्या ठिकाणी दोनदा होते. सो कुठेतरी CET सेलचा हा प्रयत्न आहे की ज्या नॅशनल लेवल एक्झाम्स आहेत त्यांचे जे फॉर्मॅट्स आहे त्याला अलाइन करावं, त्याच्यासोबत मॅच करावं, म्हणून कदाचित बेनिफिट आपल्या समोर इथे वर्षातून दोनदा MHT CET घेण्याचे CET सेलने डिसाईड केलं असावं. आता हे झाले फायदे, तर हे मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना माहितीच आहे. पण बाळांनो, प्रत्येक कॉइनला दोन साइड्स असतात. जसे फायदे आहेत तसे ड्रॉबॅक पण असू शकतात. ज्यावेळेस आपण दोनदा परीक्षा द्यायचं म्हणतोय तर आपल्याला दोनदा स्ट्रेस येणार. स्ट्रेस काय साधा सुद्धा नसतो बाळांनो. त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकल स्ट्रेस असतो, मेंटल स्ट्रेस असतो, सोशल स्ट्रेस सुद्धा असतो, इमोशनल स्ट्रेस सुद्धा असतो आणि कुठेतरी एक्सपेक्टेशनचं ओझं असतं की नाही माझा स्कोर चांगला आला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर खराब गेलेला आहे त्यांना विचार करा ना तुम्ही की दुसऱ्या पेपरला जेव्हा ते जातील स्ट्रेस किती भयानक असेल. सो स्ट्रेस हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढणार आहे, वर्कलोड वाढणार आहे ना. आणि आता ऑब्विस ज्यावेळेस आपण दोनदा एक्झाम देणार तर आपल्याला दोनदा त्या ठिकाणी त्यासाठी फॉर्म भरावा लागेल. म्हणजे दोनदा एक्झामिनेशन साठी लागणारी जी फीज आहे ती तुम्हाला पे करावी लागू शकते. म्हणजे कुठेतरी इकॉनॉमिकल स्ट्रेस किंवा इकॉनॉमिकल बर्डन हे विद्यार्थ्यावर येऊ शकतं. जी काही फीज CET सेल यावर्षी ठरवेल ती फीज कदाचित तुम्हाला जर दोनदा परीक्षा द्यायची असेल तर दोनदा भरावी लागू शकते. याबद्दल अजून कन्फर्मेशन नाही आलेलं, पण तसंच असू शकतं कारण की JEE मध्ये तरी तसंच आहे. तसंच तुमचा वेळही त्या ठिकाणी दोनदा जाणार आहे. एकदा तुम्हाला पहिल्यासाठी फॉर्म भरायचा आहे, परत दुसऱ्यासाठी फॉर्म भरायचा आहे. सो कुठेतरी कॉम्प्लिकेशन्स वाढतील आणि हे किचकट होऊ शकतं. तिसरं, रिझल्टचे टायमिंग. म्हणजे आता समजा एप्रिलमध्ये पेपर झाला आणि लगेच मे मध्ये पण पेपर होणार आहे सेकंड. सो एप्रिलचा रिझल्ट तोपर्यंत लागेल का? मग हे समजा जर एप्रिलचा रिझल्टच लागला नाही तर आपल्याला कळणार कसं ना की आपला बेस्ट स्कोर आलेला आहे की नाही आलेला. तर त्यामुळे कुठेतरी एप्रिलची जी परीक्षा होणार आहे तिचा रिझल्ट लवकर जर लागला तर आपल्यासाठी हे क्लिअर होईल ना की आपण सेकंड अटेम्प्ट द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे. समजा एप्रिलचा रिझल्टच लागलेला नाहीये आणि जर सेकंड अटेम्प्टच्या डेट्स येऊन गेल्या एक्झामच्या तर मुलं कुठेतरी डायलेमा मध्ये राहतील, कन्फ्युजन मध्ये राहतील. यार माझा पहिल्या अटेम्प्टला स्कोर येईल की नाही, विनाकारण मग ते सेकंड अटेम्प्ट देतील, सेकंड एक्झाम साठी जी फीज आहे ती पे करतील. तर कुठेतरी एक्झाम चे जे काही रिझल्ट आहेत त्याचे टायमिंग हा एक त्या ठिकाणी कन्सर्न असू शकतो. पहिल्या JEE ला कसं असतं ना की पहिली एक्झाम जी होते तिचं क्लॅरिफिकेशन येऊन जातं मुलांना, कारण गॅप बऱ्यापैकी इथे एप्रिल आणि मे सलग 2 महिन्यामध्ये पेपर झाल्यामुळे तो त्या ठिकाणी इश्यू असू शकतो. PDF मिळून जातं मुलांना, त्याच्यावरून एक अंदाज येऊनच जातो, पण तरी ऍक्च्युअल पर्सेंटाईल किती आहेत याबद्दलची क्लॅरिटी येत नाही. ओके. चौथी महत्वाची गोष्ट, एक्झाम क्लॅशेस. म्हणजे ज्यावेळेस काय होतं ना की आपण सपोज 2 महिन्यात पेपर देणार आहे, एप्रिलला पेपर देणार आहे आणि मे ला पेपर देणार आहे सपोज. तर एप्रिलमध्ये ज्या इतर एक्झाम्स आहेत, मग JEE पेपर समजा त्यावेळेस आला किंवा इतर स्टेटच्या काही एक्झाम्स असू शकतात, मुलांच्या काही इतर एंट्रन्स एक्झाम असू शकतात, मे मध्ये नीटचा पेपर असतो. सो कुठेतरी ह्या एक्झाम्स आणि CETच्या एक्झाम्स जर क्लॅश झाल्या तर परत पुन्हा एकदा त्या डेट्स पुढे मागे जाऊ शकतात. सो इतर एक्झाम सोबत जर क्लॅशेस होत असतील तर ते कुठेतरी कॉम्प्लिकेशन क्रिएट करण्यासारखी सिच्युएशन असू शकते. हा सुद्धा एक ड्रॉबॅक आहे. मग मुलांना गोंधळ होऊ शकतो ना की आम्ही नेमकं प्रिपरेशन करायचं कसं. तर हे सगळे इश्यूज होतात. आणि सगळ्यात महत्वाचा इश्यू की सपोज तुम्ही दोनदा एक्झाम देणार आहे तर तुम्हाला 2 वेळेस जे सेंटर येणार आहे याची शाश्वती आहे का, की ते सेंटर सेम असू शकतं किंवा सेंटर बदलू पण शकतं ना. की एका सेंटरला तुम्ही पेपर दिला पहिल्या अटेम्प्टचा, नाशिक सेंटरला दिला आणि नाशिकमध्ये समजा तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं दुसऱ्या अटेम्प्टसाठी, तर कुठेतरी लॉजिस्टिक म्हणजे ट्रान्सपोर्टशी निगडित समस्या या तुमच्या सोबत येऊ शकतात. सेंटर किती जवळ आहे, सेंटर किती लांब आहे, ट्रान्सपोर्टेशनचे चॅलेंजेस, खर्च, वाहतूक है ना, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघाव्या लागतील. सो हे ड्रॉबॅक्स आहेत MHT CET दोनदा होण्याचे. ओके. सो आता तुम्ही सिरियस आहात म्हणून व्हिडिओ इथपर्यंत बघत आले. सो तुम्हाला काहीतरी माझ्या बाजूने MHT CETचं कंटेंट द्यायलाच पाहिजे. तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याला फक्त तुम्ही मला हाय म्हणा. कारण मी करतो काय ना, तर युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये, व्हॉट्सअप चॅनलला, टेलिग्राम ग्रुपला मी एक MCQ प्रोव्हाइड करतो, फ्री ऑफ कॉस्ट येतो. तो तुम्ही सॉल्व्ह करा. तो लेटेस्ट MHT CET मधलाच असतो, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे तो. त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन असतं, सोडवायला तुम्हाला आवडेल. त्यासोबतच माझं एक ऍप्लिकेशन आहे दिगंबर माळी नावाने, त्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला MHT CETचं फ्री स्टडी मटेरियल सुद्धा मिळून जाईल. ओके. आणि त्याच ऍप्लिकेशनवर माझा MHT CETचा कोर्स
कोर्स सुद्धा आहे. जर तुम्हाला एमएसटी सीईटीची थेरी व्यवस्थितपणे करायची असेल, माझं या ठिकाणी जे काही मी बोलतोय माझ्यासोबत तुमची जर फ्रिक्वेन्सी मॅच होत असेल आणि तुम्हाला जर खरंच वाटतंय की नाही या सरांनी शिकवलेलं मला समजू शकतं, तर तुम्ही नक्की हा कोर्स जॉईन करा. कारण या कोर्समध्ये आपण एमएसटी सीईटीची सर्व थेरी कव्हर केलेली आहेत. एमएसटी सीईटीचे चॅप्टर वाईज एमसीक्यू सॉल्व्ह करतो आहेत. तसंच एमएसटी सीईटी साठी लागणारे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत 2022, 23, 24च्या परीक्षेचे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. सो अशा पद्धतीने फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळतील, पीडीएफ पेपर जे मी स्वतः डिझाईन केलेले आहेत. असं सगळं तुम्हाला या क्रॅश कोर्समध्ये फक्त 999 मध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. आणि तुम्ही जर नवीन असाल तर वेगळं सांगायची गरज आहे का, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि इन्स्टाला असाल तर हा आयडी आहे याला फॉलो करा आणि बाकीच्या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यू मिळूनच जातील. ओके, सो व्हॉट्सअप नंबर लक्षात राहू द्या, त्याला नक्की हाय करा, हा व्हॉट्सअप नंबर आहे. सो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या अपकमिंग एमएसटी सीईटी साठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. तुम्हाला आनंद झालाय का व्हिडिओ एमएसटी सीईटी परीक्षा दोनदा होताना, की दुःख झालंय ते पण मला नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय.